नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12 आणि 13 एप्रिल या दोन दिवशीचे काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क समितीवर सदस्य म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रीती सरन। प्रीती सरन यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क समितीवर सदस्य म्हणून पुन्हा निवड झालेली आहे। त्यांचा हा दुसरा कार्यकाळ असून तो 1 जानेवारी 2027 ते 31 डिसेंबर 2030 पर्यंत असणार आहे। तर बघा, प्रीती सरन यांची पुन्हा कोणत्या समितीवरती निवड झालेली आहे? तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क समितीवर। त्यांचा जो कार्यकाळ असणार आहे तो असणार आहे 1 जानेवारी 2027 ते 31 डिसेंबर 2030 पर्यंत। 9 एप्रिल 2026 रोजी न्यूयॉर्क येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या बैठकीत त्यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे। प्रीती सरन या भारतीय परराष्ट्र सेवेतील वरिष्ठ मुत्सद्दी असून त्यांनी परराष्ट्र मंत्रालयात सचिव म्हणून काम केलेले आहे। 2018 मध्ये त्यांची पहिल्यांदा CSCR समितीवर निवड झालेली होती आणि आता ही दुसऱ्यांदा निवड झालेली आहे। या समितीचे कार्य आंतरराष्ट्रीय मानवी हक्क करारांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे हे आहे। त्यांनी आपल्या कारकिर्दीत व्हिएतनाम येथे भारताच्या राजदूत म्हणूनही काम केलेले आहे। संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषदेची स्थापना 26 जून 1945 रोजी करण्यात आलेली होती। नेक्स्ट आहे, अ रोड वेल ट्रॅव्हल्ड हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 R.K. राघवन। उद्योगपती R.T. चारी यांनी एप्रिल 2026 मध्ये चेन्नई येथे R.K. राघवन यांच्या ए रोड वेल ट्रॅव्हल्ड या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन केलेले आहे। या पुस्तकाची जी पहिली प्रत होती ती इंडियन कोऑपरेटिव्ह नेटवर्क फॉर विमेन यांच्या प्रमुख नंदिनी आझाद यांनी स्वीकारली। हे आत्मचरित्र प्रथम 2020 मध्ये वेस्टलँड पब्लिकेशन्स यांनी प्रकाशित केलेले होते आणि आता क्रिएटिव्ह वर्कशॉप यांनी पुनर्मुद्रित केलेले आहे। ए रोड वेल ट्रॅव्हल्ड हे R.K. राघवन यांचे आत्मचरित्र आहे। या पुस्तकात त्यांच्या भारतीय पोलीस सेवा, इंटेलिजन्स ब्युरो आणि सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनमधील कारकिर्दीचा आढावा घेतलेला आहे। त्यांनी 1999 ते 2001 या कालावधीत CBIचे संचालक म्हणून काम केले होते। या पुस्तकातून R.K. राघवन यांच्या दीर्घ प्रशासकीय आणि तपास यंत्रणेतल्या अनुभवाचा प्रवास स्पष्टपणे मांडण्यात आलेला आहे। तर बघा, ए रोड वेल ट्रॅव्हल्ड हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर R.K. राघवन। R.K. राघवन कोण होते? तर CBIचे माजी संचालक होते। नेक्स्ट आहे, एकात्मिक भू अभिलेख व्यवस्थापन आणि नोंदणीसाठी भूभारती पोर्टल कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तेलंगणा। तेलंगणा राज्य सरकारने एकात्मिक भू अभिलेख व्यवस्थापन आणि नोंदणीसाठी भूभारती पोर्टल सुरू केले आहे। जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढवणे आणि भ्रष्टाचार कमी करणे हे या पोर्टलचे मुख्य उद्दिष्ट आहे। शेती आणि बिगर शेती अशा दोन्ही प्रकारच्या जमिनींची नोंदणी व व्यवस्थापन एकाच प्लॅटफॉर्मवरून केले जाते। हे पोर्टल जुन्या धरणी पोर्टलची जागा घेण्यासाठी आणि त्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे। जमिनीचे नकाशे आणि मालकी हक्काची कागदपत्रे डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवण्यास मदत होते। या पोर्टलमुळे भू अभिलेख अधिक सोपे, पारदर्शक आणि नागरिकांसाठी सहज उपयुक्त झालेले आहे। तर बघा, एप्रिल 2026 मध्ये तेलंगणा राज्य सरकारने एकात्मिक भू अभिलेख व्यवस्थापन आणि नोंदणीसाठी भूभारती हे पोर्टल सुरू केले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, कॉमनवेल्थ पार्लिमेंटरी असोसिएशन इंडिया रिजन झोन 7 ची पहिली 2 दिवसीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पणजी, गोवा। कॉमनवेल्थ पार्लिमेंटरी असोसिएशन इंडिया रिजन झोन 7 ची पहिली 2 दिवसीय परिषद पणजी येथे 9 आणि 10 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आली। या परिषदेचे उद्घाटन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आले। या परिषदेत गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्याच्या विधानसभांमधील आमदार, पीठासीन अधिकारी आणि इतर मान्यवर सहभागी झाले होते। झोन 7 मध्ये गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र या 3 राज्यांचा समावेश होतो। या परिषदेचा मुख्य उद्देश काय आहे? तर संसदीय सहकार्य वाढवणे आणि विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करणे। या परिषदेमध्ये 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय गाठण्यात तरुण आमदारांची भूमिका या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली। तसेच व्यापार, पर्यटन, नागरीकरण, पर्यावरण आणि किनारी संपर्क यामधील झोन 7 च्या प्राथमिकता या विषयावरही विचारमंथन करण्यात आले। या परिषदेमुळे विकसित भारत 2047 या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी प्रादेशिक सहकार्य अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे।
नेक्स्ट आहे अलीकडेच दीप जरीवाला यांची कोणत्या क्षेत्रातील प्रतिष्ठित गव्हर्नर चेअरवर नियुक्ती झाली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्वांटम डिव्हाइसेस. दीप जरीवाला यांची क्वांटम डिव्हाइसेस या क्षेत्रातील प्रतिष्ठित गव्हर्नर चेअर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती टेनेसी विद्यापीठ, नॉक्सविल आणि ओक रिज नॅशनल लॅबोरेटरी यांनी संयुक्तपणे केली आहे. दीप जरीवाला हे क्वांटम साहित्य आणि पुढील पिढीतील इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ मानले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे अमेरिकेतील क्वांटम संशोधन परिसंस्था अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. यापूर्वी ते पेनिसिल्व्हिया विद्यापीठ येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नावावर 180हून अधिक संशोधन, प्रकाशने आणि अनेक पेटंट्स आहेत. ते या प्रतिष्ठित गव्हर्नर चेअर कार्यक्रमांतर्गत नियुक्त होणारे 13वे शास्त्रज्ञ ठरले आहेत. ते जानेवारी 2027 पासून या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. त्यांनी आपले पदवी शिक्षण IIT BHU वाराणसी येथून पूर्ण केलेले आहे. नेक्स्ट आहे जगातील सर्वात मोठे कार वाहक जहाज ग्लोविस लीडर याची निर्मिती कोणत्या देशाने केलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चीन. जगातील सर्वात मोठे कारवाहक जहाज नाव काय आहे? ग्लोविस लीडर. याची निर्मिती चीन या देशाने केलेली आहे. या जहाजाची निर्मिती ग्वांगझू शिपयार्ड इंटरनॅशनल या कंपनीने केलेली आहे. हे जहाज एका वेळी सुमारे 10,800 वाहने वाहून नेण्याची क्षमता असलेले जगातील सर्वात मोठे कारवाहक जहाज आहे. हे जहाज LNG आणि पारंपरिक इंधन अशा ड्युअल फ्युअल प्रणालीवर चालते. या जहाजाची लांबी सुमारे 230 मीटर असून त्यामध्ये 14 डेक्स म्हणजे मजले आहेत. हे जहाज इलेक्ट्रिक वाहने आणि जड ट्रक वाहून नेण्यासाठी विशेषतः डिझाईन केलेले आहे. या जहाजाचे संचालन हुंडाई ग्लोविस दक्षिण कोरियाद्वारे केले जाते. नेक्स्ट आहे भारताच्या तिन्ही संरक्षण दलांचा त्रिसेवा परिसंवाद रणसंवाद 2026 कोठे आयोजित करण्यात आला? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बेंगळुरू. रणसंवाद 2026 हा त्रिसेवा परिसंवाद 9 आणि 10 एप्रिल 2026 रोजी बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आला. या परिसंवादाचे आयोजन आर्मी ट्रेनिंग कमांडकडून करण्यात आले. हा परिसंवाद भारताच्या तिन्ही संरक्षण दलाचा म्हणजे भूदल, नौदल आणि वायुदल यांचा संयुक्त उपक्रम आहे. या परिसंवादाचा मुख्य उद्देश तिन्ही दलांमधील समन्वय वाढवणे आणि एकात्मिक युद्ध धोरण विकसित करणे हा आहे. या कार्यक्रमामध्ये वरिष्ठ लष्करी अधिकारी, संरक्षण तज्ज्ञ आणि धोरणकर्ते सहभागी झाले आहेत. परिसंवादाची थीम होती मल्टी डोमेन ऑपरेशन्स, पारंपरिक आणि अनियमित धोक्यांना तोंड देण्यासाठी आवश्यक. या संकल्पनेला जनरल अनिल चौहान यांनी प्रोत्साहन दिलेले आहे. या परिसंवादामध्ये प्रगत तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, अंतराळ संरक्षण आणि आत्मनिर्भर भारत, अंतर्गत संरक्षण उत्पादन यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. नेक्स्ट आहे वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज 2026 मध्ये भारताने पदक तालिकेत कोणते स्थान पटकावले? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पहिले. बँकॉक येथे आयोजित वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज 2026 मध्ये भारतीय तिरंदाजांनी ऐतिहासिक कामगिरी करत पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावलेले आहे. भारताने एकूण 16 पदके जिंकलेली आहेत. यामध्ये 7 सुवर्ण, 5 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. पायल नाग हिने महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या शीतल देवी हिला पराभूत करून सुवर्ण पदक जिंकले. पायल नाग हिले दोन्ही हात नाहीत आणि दोन्ही पाय नाहीत, तरीही तिने सुवर्ण पदक जिंकलेले आहे. तोमन कुमार यांनी पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले, तर भावना हिने महिलांच्या रिकर्व वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदक जिंकलेले आहे. भारताने कंपाऊंड टीमच्या सर्व गटांमध्ये म्हणजे पुरुष, महिला आणि मिश्र या तिन्ही गटामध्ये सुवर्ण पदक जिंकत क्लीन स्वीप केलेला आहे. नेक्स्ट आहे 28व्या आसियान भारत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन कोठे करण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फिलिपिन्स. 28व्या आसियान भारत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक 2026चे आयोजन 9 एप्रिल 2026 रोजी मनिला, फिलिपिन्स या ठिकाणी करण्यात आले. पी कुमारन आणि लिओ एम हेरेरा लिम यांनी बैठकीचे सहअध्यक्ष म्हणून नेतृत्व केले. बघा, भारताचे पी कुमारन आणि फिलिपिन्सचे लिओ एम हेरेरा लिम, तर ह्या दोघांनी सहअध्यक्ष म्हणून नेतृत्व केले. ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या आसियान भारत शिखर परिषद 2025 मधील निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती. भारत आणि आसियान यांच्यातील संबंध अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला. 2026 हे वर्ष आसियान भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून साजरे करण्याच्या पार्श्वभूमीवर सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. कंबोडिया, इंडोनेशिया आणि इतर आसियान सदस्य देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. नेक्स्ट आहे भारतातील पहिला चालक विरहित पॉड टॅक्सी प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई. भारतातील पहिला चालक विरहित पॉड टॅक्सी प्रकल्प मुंबई येथे सुरू करण्यात आला आहे.
या प्रकल्पाचे भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 7 एप्रिल 2026 रोजी करण्यात आलेले आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले। हा प्रकल्प वांद्रे कुर्ला संकुल या परिसरात राबवला जात आहे। या प्रकल्पाची एकूण लांबी 8.85 किलोमीटर असून त्यामध्ये 22 स्थानकांचा समावेश असेल। प्रत्येक पॉवर टॅक्सीमध्ये 6 प्रवासी बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे। या टॅक्सीचा कमाल वेग ताशी 40 किलोमीटर असणार आहे। या पॉवर टॅक्सी पूर्णपणे चालक विरहित असून त्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित आणि बॅटरीवर चालणारे असणार आहेत। हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर विकसित केला जात आहे। या प्रकल्पाचा पहिला टप्पा 3.36 किलोमीटर लांबीचा असून तो पुढील 10 ते 20 महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। याआधी उत्तर प्रदेशातील यमुना एक्सप्रेसवे प्राधिकरणानेही पॉवर टॅक्सी प्रकल्पासाठी पुढाकार घेतला होता, परंतु मुंबईतील प्रकल्पाचे काम आता प्रत्यक्ष सुरू झालेले आहे। जागतिक बँकेने कोणत्या देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नवीन पंचवार्षिक भागीदारी सुरू केली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्रीलंका। एप्रिल 2026 मध्ये जागतिक बँकेने श्रीलंका देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्क 2026 ते 2030 ही नवीन पंचवार्षिक भागीदारी सुरू केली आहे। श्रीलंकेचा मध्यम मुदतीचा आर्थिक विकास दर 7% पर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे। पुढील दशकात कामगार वर्गात सामील होणाऱ्या सुमारे 10 लाख तरुणांसाठी दर्जेदार रोजगार निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे। इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनद्वारे खासगी क्षेत्रात $1 अब्ज पेक्षा अधिक गुंतवणूक केली जाणार आहे। तसेच जागतिक बँक $1 अब्ज पर्यंत कमी व्याजाचे कर्ज उपलब्ध करून देणार आहे। पर्यटन, शेती, नवीकरणीय ऊर्जा, बंदरे व लॉजिस्टिक क्षेत्राचा विकास यावर लक्ष केंद्रित होणार आहे। उत्तर व पूर्व युद्धग्रस्त प्रांतासाठी $100 दशलक्ष विशेष कार्यक्रम राबवला जाणार आहे। या भागीदारीमुळे 2030 पर्यंत श्रीलंकेची वार्षिक निर्यात $36 अब्ज पर्यंत वाढवण्यास मदत होणार आहे। या उपक्रमामुळे श्रीलंकेची आर्थिक पुनर्प्राप्ती मजबूत होऊन खासगी गुंतवणूक आणि पायाभूत विकासाला मोठी चालना मिळणार आहे। नेक्स्ट आहे भारताने आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान पवन ऊर्जा क्षमतेमध्ये किती गिगावॅटची वार्षिक वाढ साध्य केली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6.05 गिगावॅट। भारताने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 6.05 गिगावॅट इतकी विक्रमी पवन ऊर्जा क्षमता जोडून महत्त्वाचा टप्पा गाठला आहे। ही वाढ एका वर्षातील आतापर्यंतची सर्वाधिक असून यापूर्वी 2016-17 मध्ये 5.5 गिगावॅटचा विक्रम नोंदवला गेला होता। या वाढीमुळे भारताची एकूण स्थापित पवन ऊर्जा क्षमता 56 गिगावॅटपेक्षा जास्त झाली आहे। या कामगिरीत गुजरात, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांचा सर्वाधिक वाटा आहे। भारत सरकारने 2030 पर्यंत 500 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमतेचे लक्ष्य ठेवले असून ही वाढ त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। जागतिक स्तरावर पवन ऊर्जा उत्पादनात चीन, अमेरिका, जर्मनी आणि भारत हे अव्वल देश आहेत। जगातील पहिले व्यावसायिक पर 6 गिगावॅट गिगाहर्ट्ज इंटरनेट नेटवर्क कोणत्या देशाने सुरू केलेले आहे? जगातील पहिले व्यावसायिक अप्पर 6 गिगाहर्ट्ज इंटरनेट, तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संयुक्त अरब अमिराती। संयुक्त अरब अमिराती या देशाने जगातील पहिले व्यावसायिक अप्पर 6 गिगाहर्ट्ज इंटरनेट नेटवर्क सुरू केलेले आहे। या ऐतिहासिक उपक्रमाची घोषणा एप्रिल 2026 मध्ये सेमिना काउन्सिल लीडर्स समिट दरम्यान करण्यात आलेली आहे। या सुविधेमुळे संयुक्त अरब अमिराती हे जगातील पहिले 10 गिगा राष्ट्र बनले आहे। या नेटवर्कद्वारे प्रगत 5G आर्किटेक्चर अंतर्गत 10 Gbps पर्यंत डाउनलोड आणि 1 Gbps पर्यंत अपलोड वेग मिळू शकतो। या नेटवर्कमध्ये 6425 ते 7125 मेगाहर्ट्ज या फ्रिक्वेन्सी रेंजचा वापर केला जातो, ज्याला गोल्डन स्पेक्ट्रम असे म्हटले जाते। या प्रकल्पाचे जे नेतृत्व आहे ते टेलिकम्युनिकेशन्स अँड डिजिटल गव्हर्नमेंट रेग्युलेटरी अथॉरिटी या संस्थेद्वारे करण्यात आलेले आहे। हे नेटवर्क कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड कम्प्युटिंग आणि स्मार्ट शहरांच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। तसेच हे नेटवर्क भविष्यातील 6G म्हणजे 6G तंत्रज्ञानासाठी मजबूत पाया तयार करणार आहे। सध्या 5G चालू आहे। नेक्स्ट आहे आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 1 लाख कोटी रुपयांपेक्षा म्हणजेच 1 ट्रिलियनपेक्षा जास्त उलाढाल साध्य करणारी भारतातील पहिली FMCG कंपनी कोणती ठरली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमूल। अमूल याचे पूर्ण नाव काय आहे? गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन। तर ही आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 1 लाख कोटींपेक्षा जास्त उलाढाल पार करणारी भारतातील पहिली FMCG कंपनी ठरली आहे। गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढ नोंदवत हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे। या कामगिरीमुळे अमूल आता जगातील सर्वात मोठ्या डेअरी आणि FMCG ब्रँड्सच्या यादीत अधिक वरच्या स्थानावर पोहोचली आहे।
अमूलने दुग्धजन्य उत्पादनांसोबतच सेंद्रिय उत्पादने, फ्रोझन फूड्स आणि अमेरिका यासारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विस्तार केल्यामुळे हे विक्रमी उलाढाल साध्य झाली आहे. नेक्स्ट आहे आरोग्य वन. हा उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने 8 एप्रिल 2026 रोजी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आरोग्यवन उपक्रमाचा शुभारंभ केला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राष्ट्रीय महामार्गांच्या कडेला असलेल्या रिकाम्या जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड करणे हा आहे. याच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रासह एकूण 11 राज्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या उपक्रमांतर्गत देशभरातील विविध मार्गांवर निवडक ठिकाणी कडुनिंब, कोरफड, तुळस आणि अश्वगंधा यासारख्या औषधी वनस्पतींची लागवड केली जात आहे. या उपक्रमामुळे राष्ट्रीय महामार्गालगतची जैवविविधता वाढवण्यास मदत होणार आहे. या लागवडीमुळे परागसिंचन, पक्षी आणि सूक्ष्मजीवांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे स्थानिक समुदायांना औषधी वनस्पतींमधून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 17 भूखंडांची निवड करण्यात आली असून सुमारे 62.8 हेक्टर क्षेत्रावर सुमारे 67,462 औषधी झाडे लावली जाणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे 9 एप्रिल 2026 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हरिवंश नारायण सिंह. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 9 एप्रिल 2026 रोजी हरिवंश नारायण सिंह यांची राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती रंजन गोगोई यांच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या जागेवर करण्यात आली आहे. हरिवंश नारायण सिंह यांनी यापूर्वी राज्यसभेत 2 कार्यकाळ पूर्ण केले होते. त्यांचा दुसरा कार्यकाळ 9 एप्रिल 2026 रोजी संपल्यानंतर त्यांना पुन्हा नामनिर्देशित करण्यात आले आहे. नामनिर्देशित सदस्य म्हणून त्यांचा हा तिसरा कार्यकाळ असून 2032 पर्यंत असणार आहे. CP राधाकृष्णन यांनी त्यांना सदस्यत्वाची शपथ दिलेली आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 800 अंतर्गत राष्ट्रपतींना साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा या क्षेत्रातील 12 तज्ज्ञांना राज्यसभेत नामनिर्देशित करण्याचा अधिकार आहे. नेक्स्ट आहे राधाकृष्णन यांनी संविधानाची नवीनतम आवृत्ती कोणत्या भाषेत प्रकाशित केली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सिंधी. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी 10 एप्रिल 2026 रोजी सिंधी भाषेतील भारतीय संविधानाची नवीनतम आवृत्ती प्रकाशित केली आहे. हा कार्यक्रम नवी दिल्ली येथील उपराष्ट्रपती भवनात सिंधी भाषा दिनानिमित्त आयोजित करण्यात आला. ही आवृत्ती देवनागरी आणि पार्शियन अशा दोन्ही लिपींमध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच संविधानाची सिंधी आवृत्ती देवनागरी लिपीत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांना त्यांच्या मातृभाषेत संविधानातील अधिकार आणि कर्तव्य समजावणे हा आहे. 1967 मध्ये 21व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे सिंधी भाषेचा भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात आला. फेब्रुवारी 2026 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या गुजराती आणि तमिळ भाषेतील आवृत्त्यांचे प्रकाशन करण्यात आलेले होते. तसेच 25 डिसेंबर 2025 रोजी संथाली भाषेत राज्यघटनेचे भाषांतर प्रकाशित करण्यात आले आणि 26 नोव्हेंबर 2025 रोजी मल्याळम, मराठी, नेपाळी, पंजाबी, बोडो, काश्मीरी, तेलुगू, ओडिया आणि आसामी या भाषेतील आवृत्त्यांचे प्रकाशन करण्यात आलेले होते. नेक्स्ट आहे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 कोणाला दिला जाणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कैलाश सत्यार्थी. 2014चे नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांची प्रतिष्ठित लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारसाठी निवड झालेली आहे. 2026 मधील हा 5वा पुरस्कार असणार आहे. तो कोणाला देण्यात येणार आहे? तर बघा कैलाश सत्यार्थी यांना. हा पुरस्कार त्यांना समाजकार्य क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रदान केला जाईल. तर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 मधील इतर पुरस्कार कोणते आहेत बघा. संगीत क्षेत्रासाठी महेश काळे, नृत्य क्षेत्रासाठी क्षमा भाटे, थिएटर सिनेमा क्षेत्रासाठी सुबेद भावे, रवीना टंडन आणि प्राजक्ता माळी, पत्रकारिता क्षेत्रासाठी सुशील कुमार कुलकर्णी, साहित्यासाठी अच्युत गोडबोले, समाजसेवा आनंद भागवत, वसुंधरा संजीवनी मंडळ ठाणे. तर यांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा महान गायिका लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ स्थापित केलेला एक प्रतिष्ठित वार्षिक पुरस्कार आहे. हा पुरस्कार राष्ट्र, समाज आणि संस्कृतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल दिला जातो. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा मंगेशकर परिवार आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर मेमोरियल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दिला जातो. पहिला जो पुरस्कार होता 24 एप्रिल 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला होता. दुसरा आशा भोसले यांना, तिसरा अमिताभ बच्चन यांना आणि गेल्या वर्षी 2025 मध्ये 4था पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला यांना देण्यात आला होता. आणि आता 2025चा कोणाला देण्यात येणार आहे? तर बघा कैलाश सत्यार्थी यांना. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी जाहीर केली आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ग्रीस. ग्रीस या देशाने 18 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा 8 एप्रिल 2026 रोजी किरियाकोस मित्सोटाकिस यांनी केली. हा नियम 1 जानेवारी 2027 पासून लागू होणार आहे. या निर्णयाचा मुख्य उद्देश मुलांचे मानसिक आरोग्य सुधारणे आणि सोशल मीडियाच्या व्यसनावर नियंत्रण ठेवणे हा आहे. फ्रान्सने जानेवारी 2026 मध्ये 15 वर्षाखालील मुलांसाठी, तर ऑस्ट्रेलियाने डिसेंबर 2025 मध्ये 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी जाहीर केलेली आहे. नेक्स्ट आहे 9वी हिंद महासागर परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पोर्ट लुईस. 9वी हिंद महासागर परिषद 2026 मॉरिशस येथे आयोजित करण्यात आली. ही परिषद 10 ते 12 एप्रिल 2026 दरम्यान पोर्ट लुईस येथे पार पडली. या परिषदेचे आयोजन इंडिया फाउंडेशन यांनी भारत सरकार आणि मॉरिशस सरकारच्या सहकार्याने केले आहे. या परिषदेचा मुख्य विषय हिंद महासागर प्रशासनासाठी सामूहिक कारभारी असा आहे. या परिषदेत परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी सहभागी होऊन मुख्य भाषण दिले. या परिषदेमध्ये 30हून अधिक देशातील प्रतिनिधी, मंत्री आणि तज्ज्ञ सहभागी झाले होते. हिंद महासागर परिषद हे हिंद महासागर क्षेत्रासाठी एक प्रमुख वार्षिक भूराजकीय आणि सुरक्षा संवाद मंच आहे. याची स्थापना 2016 मध्ये इंडिया फाउंडेशनने केलेली. या परिषदेचा उद्देश हिंद महासागर क्षेत्रातील प्रादेशिक सुरक्षा, आर्थिक सहकार्य आणि सागरी प्रशासनाबाबत चर्चा करणे हा आहे. नेक्स्ट आहे नुकतेच सी.डी. गोपीनाथ यांचे वयाच्या 96व्या वर्षी निधन झाले. ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्रिकेट. सी.डी. गोपीनाथ हे भारताचे सर्वात वयस्कर माजी कसोटी क्रिकेटपटू होते. त्यांचे 9 एप्रिल 2026 रोजी चेन्नई येथे वयाच्या 96व्या वर्षी निधन झाले. ते 1952 मध्ये इंग्लंड विरुद्ध भारताच्या पहिल्या कसोटी विजयातील शेवटचे हयात खेळाडू होते. त्यांनी 1951 ते 1960 या काळात भारतासाठी 8 कसोटी सामने खेळले होते. मद्रास तमिळनाडूकडून खेळताना त्यांनी 240 प्रथम श्रेणी सामन्यात 10,000 पेक्षा जास्त धावा केलेल्या होत्या. निवृत्तीनंतर त्यांनी भारतीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष म्हणून काम केलेले होते. नेक्स्ट आहे भारत भूतान वीज व्यापार करारावर कोठे स्वाक्षरी करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 थिम्पू. एप्रिल 2026 मधील भारत भूतान वीज व्यापार करारावर थिम्पू येथे स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. हा करार भारताचे ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या भूतान दौऱ्यादरम्यान 9 एप्रिल 2026 रोजी करण्यात आला आहे. स्वाक्षरी करते बघा भारताचे ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर आणि भूतानचे ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधन मंत्री जेमित शेरिंग यांनी याच्यावरती स्वाक्षरी केलेली आहे. या करारामध्ये पुनतसांगचू 2 या जलविद्युत प्रकल्पाच्या वीज दराबाबत टॅरिफ प्रोटोकॉल निश्चित करण्यात आलेला आहे. हा जो जलविद्युत प्रकल्प आहे हा 1020 मेगावॅट वीज निर्मितीसाठीचा प्रकल्प आहे. तसेच रिएक्टिव्ह एनर्जी अकाउंटिंग संबंधित तांत्रिक करार करण्यात आला असून यामुळे दोन्ही देशातील वीज ग्रीडची स्थिरता वाढेल. या तांत्रिक कार्यपद्धतीची अंमलबजावणी 1 मे 2026 पासून सुरू होणार आहे. या करारामुळे भारत आणि भूतान यांच्यातील ऊर्जा सहकार्य अधिक मजबूत होऊन दक्षिण आशियातील ऊर्जा सुरक्षा बळकट होणार आहे. नेक्स्ट आहे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संजय खन्ना. संजय खन्ना यांची भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती 9 एप्रिल 2026 पासून प्रभावी झालेली आहे. त्यांचा कार्यकाळ 31 मे 2029 पर्यंत असेल. यापूर्वी ते BPCL मध्ये संचालक म्हणून कार्यरत होते. 1 मे 2025 पासून ते अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळत होते. नेक्स्ट आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 10 एप्रिल 2026 रोजी कोणत्या कायद्याला मंजुरी दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केंद्रीय सशस्त्र पोलीस दल सामान्य प्रशासन कायदा 2026. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल सामान्य प्रशासन अधिनियम 2026 ला मंजुरी दिली आहे. या कायद्याची अधिकृत अधिसूचना 10 एप्रिल 2026 रोजी केंद्र सरकारने प्रसिद्ध केली आहे. या कायद्याचा उद्देश केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमधील भरती, सेवा शर्ती आणि प्रशासकीय कामकाजात एकसूत्रता व पारदर्शकता आणणे हा आहे. या कायद्याअंतर्गत CRPF, BSF, CISF, ITBP आणि SSB या दलांचा समावेश करण्यात आला आहे. या कायद्यानुसार इन्स्पेक्टर जनरल पदांच्या 50% जागा आणि ॲडिशनल डायरेक्टर जनरल पदांच्या किमान 67 जागा भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीद्वारे भरल्या जातील. या कायद्यामुळे केंद्र सरकारला या दलांच्या भरती व सेवा शर्तींबाबत नियम बनवण्याचे विशेष अधिकार मिळालेले आहेत. नेक्स्ट आहे भारतात दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन कधी साजरा केला जातो? तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 11 एप्रिल. भारतात दरवर्षी 11 एप्रिल रोजी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश गर्भधारणा, प्रसूती आणि प्रसूतीनंतर महिलांना योग्य
आरोग्य सुविधा मिळण्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. हा दिवस कस्तुरबा गांधी यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. भारत सरकारने 2003 मध्ये हा दिवस अधिकृतपणे घोषित केला. असा दिवस अधिकृतपणे घोषित करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. नेक्स्ट आहे ऑस्ट्रेलियातील डेक्कन विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याबरोबर सामंजस्य करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तेलंगणा. डेक्कन विद्यापीठ आणि तेलंगणा सरकार यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. एप्रिल 2026 मध्ये या करारावर डेक्कन युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष आणि कुलगुरू प्रोफेसर इयान मार्टिन आणि एकमचे संस्थापक CEO फनी नागार्जुन यांनी तेलंगणा राज्य सचिवालयात स्वाक्षरी केली. या कराराचा मुख्य उद्देश हैदराबाद येथे AICT विकसित करणे हा आहे. या भागीदारीमुळे विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना AI व डेटा सायन्समध्ये प्रगत प्रशिक्षण मिळणार आहे. डेक्कन विद्यापीठ AI आधारित स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी तांत्रिक सहकार्य करणार आहे. हा करार तेलंगणामध्ये AI संशोधनासाठी मजबूत परिसंस्था तयार करण्यास मदत करणार आहे. डेक्कन विद्यापीठ हे गिफ्ट सिटी येथे कॅम्पस सुरू करणारे पहिले परदेशी विद्यापीठ आहे. नेक्स्ट आहे 2026 मध्ये महात्मा फुले यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 199वी. महात्मा ज्योतिराव फुले यांची 11 एप्रिल 2026 रोजी 199वी जयंती साजरी करण्यात आली. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी 1827 रोजी कटगुण सातारा येथे झालेला होता. 2027 मध्ये त्यांची 200वी जयंती द्विशताब्दी वर्ष म्हणून साजरी केली जाणार आहे. त्यांनी 1848 मध्ये भारतातील मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यांनी अस्पृश्यांसाठी शिक्षणाची सुरुवात करून सामाजिक समतेसाठी महत्त्वाचे कार्य केलेले आहे. तर बघा 11 एप्रिल 1827 रोजी कटगुण सातारा येथे महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म झालेला होता आणि 11 एप्रिल 2026 रोजी 199वी जयंती साजरी करण्यात आली आणि आता 2027 मध्ये पुढच्या वर्षी 200वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.